सामना कारण दोन बलाढ्य संघ पुन्हा एकदा एका ठिकाणी आपल्याला वानगाव संघ तर एका बाजूला पान संघ पाहायला मिळणार आहे. रंगतदार क्रिकेट दोघांकडे देखील शैली आहे, दमदार खेळ. नक्कीच ज्या पद्धतीने एकता चषक आणि एकता चषकामध्ये नवोदित खेळाडूंची हजेरी, ही हजेरी मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या ठिकाणी रोमांच आणि रोमांच मात्र आम्हाला पाहायला मिळतो आहे. नक्कीच नक्कीच आजचा दुसरा दिवस. तर नाणेफेकीचा कौल जिंकला वानगाव संघानं आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर फलंदाजीसाठी आपल्याला पाम संघ पाहायला मिळतो आहे. तिकडे आपण बघू शकता आता टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलं आहे चांगल्या पद्धतीने, इंडोर आउटडोअरचा नजराणा त्याने दाखवलाय. माचो आपल्याला पाहायला मिळणार आहे वानगाव संघाकडून. चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा, कारण आज त्याची लेंथ लाईन आणि कमालीची गोलंदाजी. अच्छे लाल नक्कीच, परंतु टेनिस क्रिकेट विश्वाने त्याला ओळख दिली आणि आज सुद्धा सध्या तो बाहेरचं क्रिकेट नाही खेळत आहे, परंतु नक्कीच आपल्या गावाला घेऊन छोट्या मोठ्या टुर्नामेंट्स मात्र आपल्या क्रीडाप्रेमी रसिकांच्या नजरेसमोर येत असताना सदैव पाहायला मिळत असतो. तर एका बाजूला पामचे ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकवर फलंदाज सर्वेश आहे आणि नॉन स्ट्राईकला चंद्रकांत. सर्वेश आणि चंद्रकांतची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. चलते हैं मैदान के बीच में, थोड़ा सा रोमांच लेते हैं और आनंद भी लेते हैं. चला, टाइम लावला गेलेला आहे, लक्षात असू द्या. 25 मिनिटामध्ये 5 षटकं परिपूर्ण करायचे आहे. 6 षटकांचा सामना. पहिले षटक हाताळताना गोलंदाज राईट टाइम ओव्हर द विकेट, वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. पहिली गेंद खराब गेंद आई है यहाँ पे. गेंदबाजी कौशिक इस वक्त करते हुए नजर आ रहे हैं. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. पॉवर प्ले चांगला क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. शॉर्ट थर्डमॅन गली आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला मात्र डीपला काढलं जातं आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट, शॉर्ट लेग, फाईन लेग. थोडासा अजून फरक पडता येणार का ना, याचा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन असल्यानंतर थोडेसे दिक्कत मात्र होते. पाहूया गोलंदाज मात्र कुठला चेंडू देतो आहे फलंदाजाला. याचा चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा टोलून काढला जातो आहे. या ठिकाणी मिड ऑफकडे क्षेत्ररक्षित केला जाताना धावसंख्या सिंगलने कन्वर्ट होताना पाहायला मिळते आहे. दरम्यान धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 3 बिनबाद 3. नक्कीच चांगली सुरुवात पाम संघ करून दाखवतो आहे. फुलटा चेंडू आहे, पाहूया दिशा तर मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक ओ चेंडू मात्र सीमारेषा गाठतो आहे. चौकार, 4 धावा येत आहेत. यस, चांगला चेंडू फुलटॉसच्या माध्यमातून आणि मिड विकेटला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा यावेळेला पॅडवर आला आहे, स्विच करण्याचा प्रयत्न LBWच्या माध्यमातून. विकेटचा झटका पहिला वहिला या ठिकाणी पाम संघाला. यस, नक्कीच आपण बघता आहेत फुलटॉसचे चेंडू आणि फुलटॉसवर चेंडूवर देखील घाणाघाती फटकेबाजीचा नजारा दाखवण्याचा प्रयत्न इकडे मात्र फसला. याच्या आधीच्या चेंडूला मिडविकेटला चांगला चौकार आणि इकडनं मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता आणि हा फसला आणि LBWच्या माध्यमातून विकेटचा झटका. तर न्यू बॅटर्स येतोय मैदानामध्ये. अंकेश न्यू बॅटर्स मैदानामध्ये.
अल्केश अल्केश न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे. पाहूया अल्केशची फलंदाजी काय दाखवणार आहे. मजबूत अशी शरीर यष्टी, फटका मात्र फसला आहे. कॅच अँड बॉल टिपला जातो आहे. अल्केशला मात्र आल्या पावले परती डकआउटच्या भेटीला पाठवला जातो आहे. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक वाणगाव संघाकडून हाताळताना कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 7. 7 वर स्थिर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी. पॉवर प्ले, दुपारचं सत्र आणि गारगार वारा, मैदानात खेळायला उत्साह, असं वातावरण, गरमीच्या दिवसात पण थंडीचा अहसास आपल्याला पाहायला मिळतो आहे. हेच वैशिष्ट्य आहे चिंचणी गावदेवीच्या या मैदानाचं. तर न्यू बॅटर्स लक्ष आलाय. पाहूया लक्ष काय लक्ष घेऊन येतो आहे आणि लक्षभेदी फटकेबाजी आपल्या संघाला सावरण्यासाठी दाखवेल का. गरज असणार आहे कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच आपल्याला 2 गडीचं पतन पाहायला मिळते आहे. धावसंख्या 7 वर स्थिर असताना कमालीची गोलंदाजी, खचाखच भरलेलं मैदान, तमाम चिंचणीकरांचं, क्रीडाप्रेमी रसिकांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. टुर्नामेंट कुठलेही असू देत, कोणाचेही असू देत, कारण आमचे क्रिकेटप्रेमी रसिक चिंचणीकर नक्कीच आवर्जून आपल्या या गावदेवीच्या मैदानाला उपस्थिती लावतात आणि आनंद घेतात क्रिकेटचा. कारण क्रिकेटचं प्रेम जे आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थिरावलेली जागा बनवलेली आहे आणि हे प्रेम मात्र खेचून घेऊन येते गावदेवीच्या मैदानावर. यावेळेला स्विच पुन्हा एकदा. इकडे मात्र हॅड्रिक विकेट पाहायला मिळते आहे. ऐतिहासिक दिवस पुन्हा एकदा साकारला जाताना पाहायला मिळतोय. मी आज सकाळपासून म्हणतो आहे की आजचा दिवस ऐतिहासिक पाहायला मिळतो. कारण पहिल्या सामन्याने आम्हाला हाफ सेंचुरी दाखवली, त्यानंतर दुसऱ्या सामन्याने आम्हाला षटकाराची हॅड्रिक दाखवली, 5 गोलंदाज दाखवला, आता विकेट हॅड्रिक दाखवली या टुर्नामेंटच्या माध्यमातून. हा एकाच दिवसामध्ये हा इतिहास घडतो आहे. एकता चषकाच्या माध्यमातून हा खेळ उजागर झालेला आहे. काय खेळ रंगात येतो आहे बहारदार पद्धतीने. नक्कीच आमच्या क्रीडाप्रेमी रसिकांना आवडतात उत्तुंग भरारी घेतलेले फटके आणि ते देखील त्यांच्या भेटीला येतात आणि येणार देखील आहेत. यात काही वाद नाही. नाद करायचा आहे, एकच आहे, एकता चषका. कमालीची गोलंदाजी. वाव. कौशिक कमालीची गोलंदाजी. कौशिक चिखलीकरनं बघितलं आपण गोलंदाजी हाताळताना. नक्कीच दमदार गोलंदाजी, भेदक मारा, हॅड्रिक विकेटचं योगदान. आणि यावेळेला मात्र माचोला आमंत्रित केलं जात आहे पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकासाठी. पाम संघाला 3 धक्के मात्र दिले गेलेले आहेत कौशिक चिखलीकर यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच आपण चिखलीकर मैदान बघतात मुगरबाव येथे आणि ते त्यांच्या पिताश्रींचं आहे. नक्कीच आमचे प्रमोद भाऊजी नेहमीच सदैव त्या मैदानाची काळजी घेत असतात आणि काय डेव्हलपमेंट आहे. नक्कीच कोचिंग क्लासेस देखील तिकडे चालता आहेत क्रिकेटचे. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू खेळला जातो आहे. काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढते आहे. बॅटर्स मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तन्मय आहे. पाहूया तन्मय नावाने ह्या मैदानावर खूप मोठा इतिहास घडवलेला आहे. पाहूया हा तन्मय मात्र पाम संघासाठी काय देतो आहे. चांगला चेंडूला सन्मानित करतो कारण त्यांना देखील माहिती आहे की माचो आहे त्याची गोलंदाजी लेंथ लाईनवर परफेक्ट येते आणि त्याच्या गोलंदाजीवर आक्रमकता कुठल्या पद्धतीने करायचं एक अलग अंदाज मात्र नक्कीच दाखवावा लागेल. पण त्या अंदाजासाठी आता ही वेळ अजून आलेली नाही आहे.
थोडंसं सिंगलने सातत्यता दाखवू आणि नंतर आक्रमकता दाखवू, असाही काहीतरी पैलू असणार आहे. यावेळेला फुल टॉस खेळला जातोय पुन्हा एकदा लॉंग कडे, जिकडे कौशिक आहे सज्ज आणि एकेरीस धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचली आहे. धावसंख्या 1010, 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात बोर्डावर. नक्कीच सावरायची कामगिरी मात्र हे जोडी करताना एकेरी धावा पुढे सरकवता आहेत. धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच चांगली खेळी हा येणारा आहे, येणारी वेळ सांगणार आहे चांगलं क्रिकेट. हो, पुन्हा एकदा मध्ये आला, इन आला, पॅडवर आला चेंडू, इकडे तन्मय मात्र पुन्हा एकदा टकआउटला. चौथा विकेटचा झटका इकडे मिळतो आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यापासून ज्या पद्धतीने अमोलची गोलंदाजी चिंचणी दांडेपाडा संघासाठी झाली, तिकडनं मात्र आम्हाला गोलंदाज इकडे चमत्कार करताना पाहायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी. पहिली तर कौशिकने दाखवलं पहिल्या षटकात का विकेट हॅड्रिक, त्यानंतर आता माचोचा गोलंदाजीचा भेदक मारा. नक्कीच नतमस्तक होत आहे ते या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर. फलंदाज पामचे न्यू बॅटर्स मैदानामध्ये येत आहेत. सागर, याचा पुढचा सामना असणार आहे डिंगडॉंग वाढवण विरुद्ध अपोलो चिंचणी. नाव बदललंय, कुठलं नाव ठेवायचं रे प्रतीक? याचा मुंडेश्वरी माता वाढवण विरुद्ध अपोलो चिंचणी यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. तर नाणेफेकीच्या कौलसाठी मात्र इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. याचं येताना सागरने मात्र हलकासा पुशअप करता आहेत शॉर्ट मिडविकेटकडे. धावसंख्या कन्वर्ट करता आहेत एकेरीने. माचोची गोलंदाजी, डावखोरा फलंदाज ओपनिंग पासून उभा आहे, स्थिर आहे, चांगली दाखवतोय कामगिरी. एकेरी दुहेरीच्या माध्यमातून यॉर्कर पद्धतीचा काय कमालीचे चेंडू येत आहेत. नक्कीच भेदक मारा येतो. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर केला जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे मोठ्या फटक्यांचं योगदानासाठी तयारी केली तर फटका फसतो, कॅचला जातो. आणि LBWच्या माध्यमातून आपण 2 विकेट बघितले. ज्या पद्धतीने पहिले विकेट चांगल्या पद्धतीने खेळत होता फलंदाज, चौकार घेतल्यानंतर रिव्हर्स स्वीप मारताना मात्र LBW. त्यानंतर आता आपण तन्मयला बघितलं, तो देखील LBWच्या माध्यमातून आला. तर अशा पद्धतीचं हा गोलंदाजीचा भेदक मारा होत असताना पाहायला मिळतो आहे. सुंदर कामगिरी इकडे वानगाव संघाकडून होताना. गोलंदाजीचा भेदक मारा, पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ मात्र परिपूर्ण झालेला आहे. 6 षटकांचा सामना आहे. नक्कीच 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं परिपूर्ण करायची आहेत. या पुन्हा एकदा कौशिक चिखलीकर येतोय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक हाताळताना काय पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. दमदार हॅड्रिक विकेट ज्यांनी नोंदणीकृत केली या स्पर्धेची. आणि नक्कीच शांत वातावरण या ठिकाणी पाहूया. डावखोरा फलंदाज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला आहे आणि सज्ज झालेला आहे. तसं पाहायला गेलं तर तिसरं षटक आहे, म्हणजे पॉवर प्ले संपल्यानंतर 30 यार्डला बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळते आहे. अप्रतिम वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. 120-125 किलोमीटर प्रति वेगाचा चेंडू या ठिकाणी हाताळणी करत असताना कौशिकला आपण बघता आहेत. यावेळेला मात्र डीपला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. डीप कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट, एक्स्ट्रा मिड विकेट असं क्षेत्ररक्षण लागलेलं सजलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा चांगला टोला, चांगला गॅप शोधला आहे, रूम शोधला आहे, कट केला जातो आहे. शॉर्ट थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षित केला जातो आहे. नक्कीच एकेरी धाव मात्र स्ट्राईक रोटेट करणं हे महत्त्व असणार आहे. कारण एका ठिकाणी सागर आहे, एका बाजूला डावखोरा फलंदाज मात्र प्रयत्नशील आहे पाम संघासाठी. परंतु प्रयत्नांची परिकाष्ठा काही रंग भरत नाही आहे. रांगोळीचं चित्र काढलं गेलेलं आहे, परंतु रंगभरणी बाकी आहे आणि रंगभरणीचं काम या 2 फलंदाजांना करायचं आहे. कारण धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. 13 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतो आहे आणि मैदानाला गुदगुद्या करत एक्स्ट्रा मिड विकेटकडे चेंडू जाताना एकेरी धावच मिळते आहे. नक्कीच
काय कर्णधार वाणगावचे आहे, ज्याने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे, टोला मारायचा त्या ठिकाणीच क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि शॉट बनवण्याची जागा तयार करायची तर चेंडू काय तसा येत नाहीये, कारण लेंथ लाईनमधून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळण्याचं कौशल्य कौशिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी, धावसंख्या 14 वर. याही वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटकडे. एकेरीस धाव येणार आहे, धावसंख्या इकडे वाढेल 15. नक्कीच ज्या पद्धतीने विकेटचे झटके आल्यानंतर बॅटला ओपन करण्याची तयारी, कुठल्याही पद्धतीने रिस्क उचलायला दोन्ही फलंदाज तयारीत नाही आहेत, परंतु सातत्य तर ठेवायचं आहे. धावसंख्या गोळा करायच्या मार्गावर आहेत. पाहूया हे धावसंख्या गोळा, कारण त्यांना देखील माहिती आहे तिसरं षटक मार्गस्थ आहे. येणारे पुढचे चेंडू देखील खूप काही देऊन जातील आपल्याला. यावेळेला एक चांगला चेंडू आला होता, फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु संगम काही झालं नाही आहे. चेंडू आणि फळीतलं आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा खूपच सुरेख गोलंदाजीची कामगिरी या ठिकाणी कौशिक याच्याकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. सागर ऑन स्ट्राईक. हो, पुन्हा एकदा निगेटिव्ह गोलंदाजी हाताळणी आणि निर्धाव चेंडूने मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15, 15 फॉर 4 विकेट अशी सध्याची स्थिती. आमचे डीजे मास्टर मात्र आलेले आहेत. दर्शन, डीजेचा आनंद घेऊया आपण. या ठिकाणी पुन्हा एकदा अच्छे लाल माचो गोलंदाजीसाठी सज्ज आहे. चौथं षटक घेऊन तर धावसंख्या 15 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आगळा वेगळा खेळ येईल का. यावेळेला देखील यारकर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि एकेरी धाव पुन्हा एकदा टिपली जाते आहे. जर आपण माचोच्या रनअपकडे लक्ष घातलं तर त्याची धावण्याची स्टाईल आहे आज सुद्धा त्याच पद्धतीने, सांगतात ना परिपूर्ण सायकल ही धावांची असली पाहिजे. आपण ज्या वेळेला धावतो तर त्या पद्धतीचं धावणं हे त्याच्याकडून आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि त्यानंतर लेंथ लाईनचा नजारा घेतो आणि चेंडूला साकारतो. हे त्याचं वैशिष्ट्य हे आपल्याला आज देखील त्याच्या गोलंदाजीच्या माऱ्यातून पाहायला मिळते आहे. पाहूया यावेळेला सागर ऑन स्ट्राईक आहे, धावसंख्या 16 वर. यावेळेला मात्र फटका फसला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॅच आला. विकेटचा पुन्हा एकदा 5वा झटका. डीजे मास्टर साऊथ सॉन्ग देखील वाजवत आहेत या ठिकाणी. जलमछली नक्कीच कमालीची गोलंदाजी. 5 गडी, त्याच्यामध्ये 3 कौशिकच्या नावावर आहेत तर 2 अच्छेलाल माचूंच्या नावावर आहेत. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे, कौस्तुभ आहे. पाहूया. ओ पुन्हा एकदा वेग प्रतिमध्ये काय व्हेरिएशन दिलं जातं आहे. लेंथ लाईन 30 ठेवायची, परंतु वेग बदलायचा आणि निर्धाव चेंडू कसा साकारायचा हे इकडे आपल्याला दाखवतोय पुन्हा एकदा अच्छेलाल.
निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 5 गडी धावसंख्या स्थिर आहे. 16 धावांवर धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कमालीच्या गोलंदाजीचा भेदक मारा या ठिकाणी वानगाव संघाकडून होतो आहे. यावेळेला मात्र टोला देण्याचा चांगला प्रयत्न आहे. पाहूया नो मॅन प्लेस मध्ये चेंडू आदळेल. एक धाव आणि दुसरीची मागणी. ही वॉर्मअप इन कामाला येणार आहे, कारण वॉर्मअप करावंच लागेल, एनर्जी घ्यावीच लागेल. कारण एनर्जी जर आली तर चांगल्या फटक्यांचं नजराणा पाम संघ दाखवेल. दरम्यान 2 ने परावर्तन केले गेलेलं आहे. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. 18 ऑन द बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ. नक्कीच आता मात्र निशाणा बदलावा लागेल. बदललाय, स्विच केलाय. चांगल्या पद्धतीचा टोला डीप थर्डमॅनला चौकाराचा नजराणा आलाय. या धावसंख्या पोचली आहे 22 वर. 22 ऑन द बोर्ड. नक्कीच बॅटला चांगला ओपन केला आहे, कारण रिव्हर्स स्वीप दाखवला आहे आणि चौकार देखील पाहायला मिळाला आहे. असं पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाची नजाकत तेवढीच चांगली आहे. पारखी नजर आहे आणि पारख्या नजरेने चेंडू कसा हाताळायचा हे देखील माहिती आहे. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा षटकाची होते समाप्ती. धावसंख्या 22. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद आहेत 5. डीजे मेरे भारत का बच्चा बच्चा बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा. कमालाची धून दर्शन डीजे साकारत आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज 5वं षटक घेऊन आलाय. संजय आहे. पाहूया संजयची गोलंदाजी. हा पिचचा चेंडू टोला काय साकारता आला नाही आहे. फाईन कटकडे येतोय चेंडू. वाईटचा इशारा. 22-1 असेल. वाईट 1 आहे. तर 2 धावा इकडे पुन्हा मिळत आहेत. धावसंख्या 24 वर. 24 ऑन द बोर्ड. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की नजाकत है, लेकिन यहाँ पे वापसी के लिए बढ़िया प्रयास भी जारी है पाम की ओर से. एकता चषक 2026 चिंचनी देवी के मैदान पे साकारा जा रहा ये टूर्नामेंट है, और आज का दिन ऐतिहासिक है. इतिहास रचेगा बिल्कुल, इस मैच में भी होगा, क्योंकि ऐतिहासिक दिन है तो इतिहास कहीं पे कमी नहीं होगी. लेकिन यहाँ पे देखिए क्लीन बोल्ड इन स्विंग आई गेंद और लेग स्टम्प को उखाड़ के लेके चली गई है. यस डीजे. धन्यवाद डीजे. 24 पे रुका हुआ स्कोर. न्यू बैटर्स आकाश है. कहते हैं ना कि यू जमीन पे बैठ के क्यों आसमां देखता है, परों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है. यहाँ पे बड़ा है उड़ान, और अच्छे शॉट के साथ में छक्के में तब्दील किया है. जबरदस्त जबरदस्त छक्का आया है.
साथ में तब्दीली 30 पे पहुंचा है स्कोर। बढ़िया वापसी है और होना भी चाहिए तो रोमांच मिलेगा देखने को। ओ यहाँ पे वेरिएशन, बढ़िया गेंद, नेगेटिव गेंदबाजी को साकारा और डॉट गेंद आई है सामने, क्योंकि आते आते आकाश ने आकाश का नज़ारा दिखाया, एक छक्के का योगदान। स्कोर है 30 फिर एक बार शॉट की गेंद थी, लेकिन बिल्कुल ऊपरी वाला शॉट नहीं खेला गया। नीचे वाले शॉट की सहायता से स्ट्राइक को रोटेट खाली किया गया है। एक से तब्दीली होगी स्कोरबोर्ड में। 31-31 ऑन द बोर्ड। काफी अच्छा प्रयास है। एक तरफ वानगांव की बढ़िया खूबसूरत गेंदबाजी, और इस गेंदबाजी के माध्यम से अभी तक काफी अच्छी पकड़ तो दर्शाई है यहाँ पर वानगांव ने, लेकिन जिस तरह के कभी कभी छक्के और चौके लगते हैं, लगता है अच्छी वापसी होगी पाम के लिए, क्योंकि यहाँ पे इस वक्त 5वां ओवर चल रहा है। ये फिर एक बार यॉर्कर की गेंद। जब भी लेफ्ट हैंडर बल्लेबाज आते हैं, यॉर्कर की गेंद को पेश किया जाता है। इस वक्त लॉन्ग ऑन की तरफ में खेला, काफी अच्छी रनिंग द बिटवीन पाई गई है। 2 में तब्दीली फिर एक बार ये होना चाहिए था, और ये करके भी रहे दोनों बल्लेबाज। अब काफी अच्छा योगदान के लिए दोनों की तरफ जो कंटिन्यूटी है वो दे रहे हैं, और देनी भी जरूरी है। बड़े बड़े शॉट का भी प्रयास करेंगे, लेकिन गेंदबाज भी होशियार है, सही वक्त और सही गेंद को पेश करते हुए नजर आते हैं। फिर एक बार हेलीकॉप्टर का प्रयास था, खिला है लॉन्ग ऑन की दिशा में, फील्ड होगा तब तक दौड़ पड़े हैं, निकल पड़े हैं। फिर एक बार दोहरी रन और तीसरे के लिए भी मौका, लेकिन यहां पे खतरा मंडरा रहा है और विकेट का पतन होगा। आकाश को करनी होगी वापसी डकआउट में। यस डीजे। धड़कन गल, बिल्कुल माधुरी दीक्षित का गाना यहाँ पे बजा, और स्कोर है 35 और 7 विकेट खोए हैं अभी तक। और आखिरी ओवर यहाँ पे लेके आए हैं हितेश। हितेश खत्री गेंदबाजी के लिए है तैयार। तो देखते हैं पाम क्या हमारे ओपनर बैटर्स अभी तक तैनात है। लेफ्टर बैटर्स चंद्रकांत खेल का नजारा दिखाने का प्रयास है, लेकिन कहते हैं ना, रूठे रूठे से सनम। जब भी गेंद आती है यॉर्कर और अच्छी गुगली टाइप की गेंद आती है, तो उन्हें खास तौर से मौका नहीं मिला है। लेकिन चंद्रकांत है नाम जिनका, दिखाएंगे दर्शाएंगे आखिरी 6 गेंदों में कुछ खास, और बनेंगे स्कोरबोर्ड में तब्दीली वाले खास हीरो। तो देखते हैं करेंगे क्या चमत्कार। ओ यहाँ पे गेंद को छोड़ा है, बिल्कुल फिर एक बार नजाकत बदली है। चाहते थे शॉट को तब्दील करना, लेकिन गेंद हाफ स्टंप के बाहर, नेगेटिव गेंदबाजी। गेंदबाज बिल्कुल खत्री यहाँ पे बढ़िया गेंदबाजी साकारते नजर आ रहे हैं। यहाँ पे देखिए एक अच्छा गेंद को शॉट खेलना चाहते थे, खास संगम नहीं हुआ है। और यहाँ पे देखेंगे फिर एक बार प्रयास है स्ट्राइक को रोटेट करने में, फिर एक बार विकेट का पतन है। ओ 2 रन बनाए ले गए हैं। ओ हो यहाँ पे खत्री की छोटी सी गलती पड़ती है महंगी। 2 रन यहाँ पे बने हैं। 37
37 रन बने हैं, बढ़िया। ये रनिंग द बिटवीन काफी अच्छी तरीके से रन को चुरा लिया है तुमने तो दिल को सनम, क्या बात है। यहाँ पे अच्छे रन बटोरे लिया गए हैं, ये भी होना चाहिए क्योंकि जब जरूरत है तो किसी भी हद में जाना है। फिर एक बार अच्छे शॉट को खेला गया है जिसका मौके का इंतजार चंद्रकांत को था, लेकिन डीप पॉइंट में फील्ड किया गया है, लेकिन दोहरी रन फिर एक बार आई है सामने और 39 पे पहुंचाया है। हाँ ना करते करते जो कहते हैं ना, मैच में अच्छा रोमांच लाने के लिए एक स्कोर 39, 40, 45 तक अगर जाता है तो भी रोमांचित मैच देखने को मिलता है। वाह। और कहते हैं ना, मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता है मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है। हौसला रखो और खेल खेलो। यहाँ पे फिर एक बार गेंद को छोड़ा है। क्या नजराना ले रहे हैं चंद्रकांत, 2 बार बीट हो गए, 2 बार 2 गेंदों को डॉट में परावर्तित किया गया है। क्या लेंथ लाइन खतरी की गेंदबाजी आई है, बहुत ही बढ़िया, अच्छा गेंदबाजी का नजारा। 5वीं गेंद इस वक्त फिर एक बार बिल्कुल हाफ स्टंप की ओर ज्यादा से ज्यादा गेंदबाज अटैक देते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार दोहरी के लिए कॉल है, अभी मौका बनेगा क्या? नहीं, फिर एक बार 2 पूरे हुए हैं और स्कोर को तब्दीली मिले है 41, 41 ऑन द बोर्ड। कमाल है, कमाल है, बढ़िया पारी को सवारा है। यहाँ पे चंद्रकांत का योगदान, पहले तो बिल्कुल बिल्कुल खड़े रहते रहे, इक्का दुक्का से गाड़ी चला रहे हैं और चलाते चलाते 41 पे लेके आए हैं अपनी टीम को। फिर एक बार वही लेंथ लाइन, फिर एक बार छोड़ा गेंद को और डॉट गेंद के साथ में ओवर की समाप्ति होती है और 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ है 41 तर 41 धावा झालेल्या आहेत। 42 धावा विजयी लक्ष्य आहे इकडे मात्र वानगाव संघासाठी। तर चला वळूया आपण पुढच्या सामन्याकडे। आई मुंडेश्वरी माता वाढवण विरुद्ध अपोलो या 2 संघांमध्ये पुढचा सामना रंगणार आहे। तर नाणेफेकीचा कौल घेऊया। चला, या दोन्ही कर्णधारांनी यायचा आहे टॉस का बॉस ये है खास। चला, आई मुंडेश्वरी माता वाढवण विरुद्ध अपोलो चिंचणी यांच्यामधला पुढचा सामना रंगणार आहे। तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे मयूर तामोरे, यायचं यायचं वामन, यस करण तामोरे, है करण रावरे या। क्या बात आहे आज। चला, लकी मॅन आपला दामूच आहे दामू ये त्यासाठी चल। दिनेश दवने नक्कीच अपोलो चिंचणीसाठी नाणेफेक आणि लकी मॅन आहे दामू। दामू जेव्हा जेव्हा टॉससाठी आला आहे, सामना चांगला चुरशीचा आम्हाला पाहायला मिळाला आहे। तर आमचे आई मुंडेश्वरी माता वाढवण संघ कर्णधार या कुठे आहे, कोण येतोय? चला, तर नक्कीच आई मुंडेश्वरी माता वाढवण संघाचा कर्णधार येतो आहे हरेश्वर। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देण्यासाठी आमचे युवराज भाऊ आरेकर आहेत आणि त्यांचं देखील स्वागतम आहे। टॉस का बॉस इकडे नाणेफेकीचा कौल घेतला जातोय। याचा अपोलो संघ बोली लावेल या ठिकाणी। काटचा कॉल आलाय,
छाप आला आहे आणि हरेश्वर याने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आई मुंडेश्वरी माता वाढवण संघ नाणेफेकीचा कौल जिंकतो आहे. तर हरेश्वर आपण बघितलं तर मागेचा देवकर भंडारी चषक झाला जबरदस्त आपण पाहिलात आणि त्यामध्ये देखील तुमचा खेळ चांगला होता. म्हणजे ज्या मैदानाने तुम्हाला खूप काही चांगलं दिलेलं आहे. तर ही जी एकता चषक आपण पाहत आहेत याबद्दल काय सांगतील? काय ना समोरच्या टीमला पण बेस्ट ऑफ लक. अपोलो टीम पण गावातलेली टीम आहे आणि आम्ही पहिले बॅटिंग घेतील. येस बॅटिंग चॉईस करता आहेत बेस्ट ऑफ लक आहे. तर गोलंदाजी आलेली आहे दामू. नक्कीच अपोलो संघाला मात्र गोलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे. तर फलंदाजी करताना वाढवण संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला वळूया सामन्याकडे जिकडे मात्र लक्ष विजयाचं आहे आणि आवाज समालोचनाचा येणार आहे तो म्हणजे प्रमोद शेळके सरांचा. थँक्यू व्हेरी मच. महेश सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. कालपासून आम्हाला सुरेख साथ देत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. याच विभागातील इत्थंभूत माहिती ऐकायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. एकता चषक 2026 आपण अनुभवतायत. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालचा दिवस टॉप 8 मध्ये 2 संघ पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका साईडला जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी तर एका साईडला धाकटी डहाणू असे 2 टीम्स आपण पाहू शकलात. चला सामन्याला सुरुवात होईल. विजयासाठी 42 रनचं टार्गेट सेट केले गेले. पाम टीमने प्रथम बॅटिंग करत असताना त्याच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळते वानगाव. NVM वानगाव संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम आणि सुप्रसिद्ध असं मैदान. च्या मैदानात आल्यानंतर अगदी समुद्र किनारी लगत आणि समुद्राच्या लाटांचा गजर आणि अथांग सागर. अगदी खेळाडूंना खेळण्याची एक वेगळीच औरच मजा असते आणि त्यामुळे प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला आवर्जून खेळण्यासाठी उपस्थित होतात. अगदी सुंदर ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, सुंदर असं वातावरण आणि वातावरणाशी निगडीत असलेले संपूर्ण चिंचणीकर असतील आणि आलेले सर्व संघ खेळाडू तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका पिकअप शॉट आहे आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत 4 रनसाठी. गुड शॉट. बॉलवर सर्वेश संख्येच्या अप्रतिम कौशिकच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंगनकडे फिल्डर नव्हते, दूर होते फिल्डर. सर बॅटचा वापर करत असताना फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. तत्पूर्वी सिंगल मेल. बॉल थोडासा स्किट झाला हातातून. 1 रन मिळत असताना कौशिकने शानदार सुरुवात केली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने मात्र सुरुवात अप्रतिम आपण पाहू शकाल. अर्पित एका साईडला अप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन अर्पित. सातत्याने मात्र ऑन द राईज एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि फलंदाज बाद होताना फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का 3 या धावसंख्येवर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. चांगला बॉल. ह्या वेळेला सर्व्हिस संख्या एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत चांगली गोलंदाजी करत असताना त्यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने पहिल्या षटकाची सांगता होत असताना 4 रन पहिल्या षटकामध्ये एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सध्या मोहम्मद भाई पटेल यांनी सुद्धा शुभेच्छा दिले त्या स्पर्धेला. एकता चषक 2026 ला मनोजचा आवाज, बुलंद आवाज आणि अजित म्हात्रे सरांचे खास. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. 4 रन झालेले आहेत. 6 रन झालेत. 6 रन साऊथनी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर सिंगलला महत्व देत असताना 6 रन पहिल्या षटकात. अगदी चांगली गोलंदाजी केली. सर्व्हिस संख्येचं मी कौतुक करेन की पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुद्धा सर्व्हिसने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. कमबॅक कसं करावं हे सर्व्हिसने दाखवून दिलं आणि पहिल्या षटकात कौशिकने सावध पवित्रा घेतला. NVM वनगाव टीम सध्या आपण पाहतायत बॅटिंग करत असताना. चला स्पीडअप करा जरा गेम. ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवेल का गोलंदाज? या वेळेला स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलाय. सरळ बॉल निघून जाईल. चौकारासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. पिचिटचा फटका. कौशिक क्या बात आहे. कला कौशल्य या वेळेला दाखवत असताना अप्रतिम बॅटिंग सध्या होत असताना पाहायला मिळते. जिग्नेश मात्र विचारपूस करतात आणि यस, इट इज अ 4 रन. ग्रेट बॅटिंग. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. त्यासाठी प्रॅक्टिस असावी लागते आणि कदाचित ती प्रॅक्टिस असावी. या फलंदाजाची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि कौशिकने VPL सुद्धा गाजवलं. वानगाव प्रीमियर लीग इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड ज्याला मिळाला. अप्रतिम चांगला फटका. लेदर बॉल क्रिकेटचा
ज्या पद्धतीने तंतोतंत तंत्र असतं त्या पद्धतीने कौशिकची यावेळेला बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. पीएल केवल्य याने सुद्धा मात्र गाजवला. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. सरावलीमध्ये चांगला खेळ करत तो संघ सुद्धा पुढे आला. यावेळेला जर आपण पाहिलं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या चांगली बॅटिंग होत असताना 42 धावांचं एक छोटं टार्गेट आहे, परंतु हवी तशी बॉडी लँग्वेज नाहीये. यावेळेला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडूचा पाठलाग करतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? येस, डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अल्केशकडे बॉल निघून गेला. तत्पूर्वी इथे 2 रन्स मिळतील. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर पहिल्या षटकात 6 आणि या षटकामध्ये 12 धावा. या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता 24 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 24 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चोवीस बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. 18 रन फलकावर. सर्वेश संख्ये पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. कौशिक ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अप्रतिम लयबद्ध झालाय आणि खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेले आहे. अगदी सिंगल डबलला महत्व देतो. चौकारात परावर्तित करताना आपण पाहू शकतायत. कृपया मैदानात जो बॉल आलाय 24 बॉल आणि 24 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु इथून मात्र आपण पाहिला तर एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 19 या धावसंख्येवर धावसंख्या. अगदी चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचा आपण अनुभवतायत एकता चषक 2026च्या माध्यमातून. बॅटचे एज घेत खेळपट्टीवर बॉल निघून चाललाय. सर्विसने चांगली यावेळेला गोलंदाजी केली. आतापर्यंत त्याने 8 बॉल हाताळलेत आणि 7 धावा खर्च केलेत. आउटस्टँडिंग बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यासाठी ओळखला जातो आणि परफेक्ट एक भरवशाचा पॅकेज म्हणून या टीम मध्ये. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका लपेटला या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. ग्रेट टायमिंग, क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार, 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला ओंकारने. ऑन साईडला मनगडचा चांगला वापर, फ्लिक केलंय. या बॉलला एक रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. 16 रनची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग यावेळेला. तंत्रशुद्ध फटकेबाजी करतायत. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून मात्र धावा जमवलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट, परंतु इथे प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. अखेरकार सर्वेश संख्येला मिळते विकेट कौशिकच्या स्वरूपात. फलंदाज कौशिकला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट गॉन.
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मेल. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना षटक क्रमांक कंप्लीट झालेत ते 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 9च्या सरासरीने विजयासाठी 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 15 रन हे सामन्याचं समीकरण असेल. 18 बॉल 15 रन. दी डे फॉर्मॅटमध्ये त्या रनरनत्या रखरखत्या उन्हामध्ये जरूर अजून सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतायत. कारण जर आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर डे फॉर्मॅट बंद झालंय. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत मेच्या एंडिंगपर्यंत आपण स्पर्धा पाहतायत. यावरून सिद्ध होतं की क्रिकेटचा जो क्रेज आहे पालघर जिल्ह्याचा तो अप्रतिम पाहायला मिळतो. कारण पालघरचे खेळाडू कारणं सांगत बसत नाहीत की एवढं ऊन आहे, एवढा उष्णतेचा तापमान वाढलाय, इथे आम्हाला खेळायचं आहे. 365 दिवस क्रिकेट खेळण्यासाठी सांगितलं तरी सुद्धा तत्पर असतील. अशा प्रकारचा क्रिकेटचा क्रेज आता सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो. कारण आधुनिक क्रिकेट आलं. एक काळ असा होता की कसोटी क्रिकेट संयमाने खेळायचे, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा आता संयम सुटला. T20चा फॉर्मॅट आला आणि धडाक्यात आणि धमाक्यात T20च्या खेळाडू जे फलंदाज एंटरटेनमेंट करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र 1 रन तर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फिकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत अगोदर जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित मिळाली असती 2 रन्स. परंतु इथे बाईटच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही आणि त्यामुळेच जिग्नेश यावेळेला दर्शवतायत 2 रन्स मिळती. 1 रन मिळेल बाईटच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. ऑफ साईडला ओंकारचा चांगला ड्राईव्ह. 1 रन डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले. 29 या धावसंख्येवर एक रन नाही. क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते बेसिक विसरत नाहीयेत. यावेळेला वाह, शॉट ऑफ द मॅच. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा सनसनाटी झन्नाटेदार षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. काय फोरआर्मचा वापर केला होता. अगदी स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला त्या बॅटमधून आवाज आला. टक्कन आवाज येत असताना स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. क्लास दाखवला, क्लास यावेळेला. टेक्निकली साऊंड. अनुपच्या बॅटमधून क्लास दाखवला यावेळेला. तो फटका 1 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा नाही, भरपूर वेळा पाहतच राहतील अशा प्रकारचा हा फटका पाहायला मिळतो. आणि मुनीत कुडू असेल तर डेफिनेटली चांगल्या पद्धतीने ती व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना सातत्याने पाहायला मिळते. मग चांगला स्ट्रोक जेव्हा येतो त्यावेळेला त्या खेळाडूची सुद्धा भरपूर तारीफ होते. कारण आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये मोमेंट खूप बनतात, त्या आठवणीत राहतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर तब्बल 35 या धावसंख्येवर आणि 7 रनची आवश्यकता आहे. मॅच बॉल आलेला आहे. चांगला फटका खेळला होता. अनुपच्या बॅटमधून क्लास षटकार आल्यानंतर आता गोलंदाज कमबॅक करेल का याकडे लक्ष असेल. चंद्रकांतचा हा बॉल ऑन साईडला. अनुपच्या बॅटमधून 1 रन आकाश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 36 पाहायला मिळते. NVM वानगाव टीम. ओंकारचा हा ड्राईव्ह अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 या धावसंख्येवर षटक क्रमांक 4 कंप्लीट झालं आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. 12 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. 12 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा दर्शन डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा 20 नेटवर्क या चॅनेलवर. एकता चषक 2026.
पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि तिथून जर आपण पाहिलं तर उसळी घेतली होती या बॉलने. 11 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. ओंकारचा हा फटका या वेळेला अप्रतिम दर्जेदार फटका आहे, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेलाय आणि ओंकारच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट डाऊन. अव्वला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक, सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले. 4 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 4 रन. हे सामन्याचं समीकरण NVM वनगाव या टीमला विजयासाठी. यावेळेला अनुपचा फटका. वाह, काय फटका खेळलाय. सूर्या ची आठवण करून देणारा हा धमाकेदार षटकार. फिनिशिंग टच आपण पाहत आहेत अनुपच्या बॅटमधून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेला होता आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं फाईन लेगच्या क्षेत्रात. विजयी षटकार. कॉंग्रॅच्युलेशन NVM वनगाव टीम अँड हार्ड लक पाम.